सकाळी पेपर वाचताना सहज एका बातमीकडे लक्ष गेलं आणि बातमी होती गुन्हा घडल्यावर शिक्षेऐवजी आता न्याय देण्याला प्राधान्य. गुन्हेगाराशी संबंधित 3 विधेयके लोकसभेत मंजूर. निश्चित बातमी अतिशय चांगली आहे. 3 विधेयक चांगल्या पद्धतीने लोकसभेमध्ये मांडली गेलेली आहेत. भारतीय दंड संहितेमध्ये पुनर्रचना करून फार चांगले बदल घडवण्यात आलेले आहेत. ते व्हायला पाहिजे होतं आधीच. आता झालं, ठीक आहे. स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे चालता बोलता मध्ये आपण वेध घेणार आहोत या बातमीचा. जय श्रीकृष्ण. नुकतीच गुन्हेगारीशी संबंधित 3 विधेयके लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आली आहेत. ब्रिटिशकालीन भारतीय दंड विधान 1860, फौजदारी गुन्हेगारी कायदा 1898 आणि भारतीय पुरावा कायदा 1872 या कायद्यांची जागा आता भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य संहिता ही पुनर्रचना विधेयके घेणार आहेत. आता गुन्हा घडल्यावर शिक्षेऐवजी न्याय देण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. यामध्ये खरंच काही चांगले स्वागत करण्याजोगे बदल करण्यात आलेले आहेत. खुनाचं कलम हे बदललेलं आहे, जे बदलणं अतिशय आवश्यक होतं. म्हणजे 1947 सालीच खरं तर ह्यात बदल व्हायला पाहिजे होते, परंतु ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. खुनाचे कलम 302 मध्ये आता बदल होऊन 101 हा सेक्शन त्याच्या जागी करण्यात आलेला आहे. मॉब लिंचिंगसाठी आता फाशीच्या शिक्षेची तरतूद म्हणजे प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. हा देखील एक अतिशय महत्वाचा व स्वागतार्ह असा निर्णय आहे, बदल आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांचे या बाबतीमध्ये आपण नक्कीच अभिनंदन केलं पाहिजे. ज्या लोकांनी भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून आपल्या अंगावरती गुन्हे घेतले, बलिदान केलं, अशा लोकांना देखील ब्रिटिशांनी 302 च्या अंतर्गतच शिक्षा दिली होती. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे काय खुनासारखे गुन्हे घडले त्या गुन्हेगारांना देखील 302 अंतर्गतच शिक्षा सुनावण्यात आल्या. आता ही खरं तर आपल्या स्वातंत्र्य वीरांची अतिशय मोठी भयंकर अशी थट्टाच म्हटली गेली पाहिजे. स्वातंत्र्यवीरांची ही थट्टाच होती, कारण त्यांना गुन्हेगारासारखंच ट्रीट केलं गेलं. आता या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना खरा न्याय मिळेल आणि हा अपेक्षित होता, जो 1947 साली किंवा आपली ज्या वेळेला न्याय संहिता जेव्हा अंमलात आणली त्याच वेळेला ही गोष्ट करायला पाहिजे होती. मित्रांनो, माझा एक मित्र तैवानमध्ये काही कामासाठी, शिक्षणासाठी आणि कामासाठी काही काळ त्यांनी त्याचं वास्तव्य केलं होतं, राहिला होता. त्यांनी त्या ठिकाणची न्याय व्यवस्था ही फार जवळनं पाहिली आणि त्याबद्दल तो काही ना काही नेहमी सांगायचा. त्यामध्ये पोलीस स्टेशनला एखादा तक्रारदार जर काही तक्रार द्यायला गेला तर पोलीस त्या तक्रारदाराची पूर्ण तक्रार ऐकून घेतात आणि त्यानंतर ती तक्रार खरी आहे का खोटी आहे याची शहानिशा करतात. त्यानंतरच तो गुन्हा म्हणजे ती तक्रारदाराचा जो काही तक्रार अर्ज असेल तो स्वीकारला जाऊन मग तो गुन्हा दाखल करण्यात यायचा किंवा येतो. आता याच्यामध्ये पोलीस पूर्ण शहानिशा केल्याशिवाय तो गुन्हा नोंद करून घेत नाहीत. त्या तक्रारीच्या अनुषंगाने
तक्रारदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने साक्षी पुरावे व्यवस्थित आहेत का, हे देखील पोलीस पूर्ण तपासून मगच तो गुन्हा दाखल करून घेतात. त्यानंतरही कोर्टामध्ये केस दाखल झाल्यानंतर, तो गुन्हा दाखल झाल्यानंतर, केस चालू झाल्यानंतर जर तो गुन्हा किंवा जर ती तक्रार खोटी आहे असं सिद्ध झालं, तर जो दंड किंवा जी शिक्षा आरोपी किंवा गुन्हेगाराला त्या ठिकाणी दिली जाते, तीच शिक्षा ही खोट्या तक्रारदाराला दिली जाते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये खोटा गुन्हा नोंद करून घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला देखील कोर्टाकडून कडक शिक्षा दिली जाते. यामुळे होतं काय, कोर्टामध्ये खोट्या केसेस मुळातच दाखल होत नाहीत, खोट्या तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल होत नाहीत आणि खोट्या केसेस हे कोर्टापर्यंत जात नाहीत. यामुळे होतं काय, पोलीस स्टेशनमध्ये खोटे गुन्हे नोंद होत नाहीत आणि कोर्टामध्ये खोट्या केसेस चालत नाहीत. त्यामुळे कोर्टाचाही वेळ वाचतो आणि खोट्या तक्रारी करणाऱ्यांना देखील जरब बसते की आपण जर खोटी तक्रार दिली तर सिद्ध झाल्यानंतर खोटी तक्रार खोटी आहे, आपल्याला देखील कडक शिक्षा होऊ शकते. या भीतीपायी लोक खोटी तक्रार करत नाहीत. पण भारतीय कायद्यामध्ये अशी कोणतीही सोय केलेली नव्हती. खोट्या तक्रारीवरती फक्त कोर्ट एवढाच निर्णय द्यायचा की तक्रार खोटी आहे आणि केस निकाली काढली जायची. त्यामुळे ज्याच्यावरती केस चालली जात होती ती व्यक्ती विनाकारण कोर्टाच्या चक्रा मारायची. त्याचं कोर्टामध्ये विनाकारण वेळ जायचा, खर्च व्हायचा, प्रचंड पैसा, वकील लावणं, कोर्टात जाणं. बरं, आपल्या इथले कोर्ट देखील कसे आहेत की सकाळी 11 वाजता हजर व्हा, नाही झालात की त्याच्या नावाने वॉरंट काढलं जातं आणि मग पुढची कारवाई पोलीस करतात. या सगळ्या प्रकरणामध्ये त्या खोट्या आरोपीला खूप मनस्ताप सहन करावा लागतो. खोट्या तक्रारी करणाऱ्यांना देखील कोणतीही जरब नव्हती किंवा कायद्याचा धाक नव्हता. त्यांना एवढं माहिती होतं की आपण खोटी तक्रार केली तर फार तर काय होणार आहे, आपण 3 वर्षानंतर केस निकाली निघणार आणि आरोपी हा गुन्हेगार नाहीये, त्याला कोर्ट सोडून देणार. या व्यवस्थेमुळे काय व्हायचं, अनेक लोक खोट्या तक्रारी दाखल करून समोरच्या माणसाला विनाकारण त्रास देत होती किंवा देत आहेत. आजही ती परिस्थिती आहे. जर तैवान सारखा एखादा छोटासा देश एवढी कडक कायद्याची अंमलबजावणी करतोय, तर भारताने देखील त्या पावलावर पाऊल टाकायला काहीच हरकत नाहीये. आताची जी काही कायद्यांची पुनर्रचना केलेली आहे, त्या पुनर्रचनेमध्ये या गोष्टीचा देखील विचार व्हायला हवा आहे. तो आपल्या भारतीय समाजासाठी नितांत गरजेचा आहे. खोटी तक्रार करणारा आणि खोटा गुन्हा दाखल करणारा तक्रारदार आणि पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावरती कुठेतरी जरब बसली पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्या कोर्टातल्या ज्या काही खोट्या केसेस आहेत त्या कमी होणार नाहीत. कोर्टाचा आपल्या जास्तीत जास्त वेळ या खोट्या केसेसवरती वाया जातोय आणि मग न्याय प्रक्रियेला खऱ्या लोकांना, ज्या लोकांना खरंच न्याय मिळाला पाहिजे, त्या लोकांना न्याय मिळण्यासाठी खूप उशीर होतो. काही केसेस आपण पाहिलेले आहेत की 25-25 वर्ष चाललेले आहेत आणि किरकोळ गुन्ह्यांमध्ये देखील किंवा किरकोळ गोष्टींमध्ये देखील काही लोक त्या शिक्षेपेक्षाही जास्त काळ हे जेलमध्ये खितपत पडलेले असतात. त्यांना जामीनही मिळत नाही आणि त्यांना कोणती कायद्याची मदत देखील उपलब्ध होत नाही. निश्चितच आताचे जे काही बदल आहेत ते अतिशय चांगले बदल आहेत. गुन्हा घडल्यावर शिक्षेऐवजी आता न्याय देण्याला नक्कीच प्राधान्य दिलं जाईल. गृहमंत्र्यांचं आपण सगळ्यांनी या बाबतीमध्ये खरंच मनापासून अभिनंदन करायला हवं आणि होणाऱ्या बदलांचं देखील आपण स्वागत करायला हवं. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.